पूर्वीच्या काळामध्ये कुकरची व्यवस्था नव्हती, पूर्वी गॅस पण नव्हते. पण एक लक्षात घ्या, प्रत्येकाची वेळ येत असते, जशी आज सिलेंडरची आली. बरोबर आहे ना? प्रत्येकाची कधीतरी वेळ येत असते महाराज. आणि म्हणून पूर्वी गॅसची व्यवस्था नव्हती, पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जात होता, कुकर नव्हता. आता कुकर मध्ये वरण भात आपण त्या ठिकाणी लावतो, पण पूर्वी ती अशी छोटी हंडी असायची आणि त्या हंडीमध्ये वरण त्या ठिकाणी लावल्या जात होतं. वरणच म्हणता ना तुम्ही की डाळ म्हणता? वरणच म्हणता ना? बरं मला सांगा, ज्या हंडीमध्ये ज्या वेळेला वरण आपण शिजवल्या जात होतं त्यावेळेला ते पाणी उखडी आलं की उतू जात होतं ना? जात होतं ना? ते जनाबाईने पाहिलं. जनाबाईने त्याच्यावर पण त्या ठिकाणी ओवी लिहिली, सत्वाचे आंधन ठेविले पुण्य ते वरिले. आंधण ठेवल्या जात होतं, ते पाणी उखडी आलं की मग त्याच्यामध्ये डाळ ओतल्या जात होती. सत्वाचे आंधन ठेविले पुण्य ते वरिले. आणि पुण्य वरल्याच्या नंतर उतू गेलं. काय गेलं? पाप उतू गेले तू रे बा विठ्ठला. काय सुंदर रचना आहे महाराज जनाबाईची. कुठे जनाबाईच्या ओव्या आणि कुठे तिकडून इकडे इकडून तिकडे मारुती चक्रान शांताबाई. कुठे जनाबाई कुठं शांताबाई. अनेक उत्सव केले जातात. गणपती बसतो 10 दिवस पर्यंत त्याची पूजा केल्या जाते. त्याच्या मंदिरामध्ये बसून बरेच तरुण जुगार खेळतात. शेवटच्या दिवशी मिरवणूक काढायची असते. दारू पिऊन मिरवणूक काढल्या जाते आणि त्या दारू पिऊन मिरवणूक काढण्यामध्ये तिथे शांताबाई लावल्या जाते. मला खरं खरं सांगा, गणपतीचा आणि शांताबाईचा दूर पर्यंत तरी संबंध आहे काय? तरी तिथे शांताबाई वाजवल्या जाते. परंतु आपले धार्मिक उत्सव जे आहे ना महाराज, ते धार्मिक उत्सव त्याच पद्धतीने साजरे केले पाहिजे. आपण जर आज धार्मिक उत्सवाला तमाशाचं स्वरूप देऊ तर एक दिवस पुढची घडणारी जी पिढी आहे त्यांना असं वाटेल की गणपतीमध्ये दारू पिऊनच नाचण्याची पद्धत आहे. 19 फेब्रुवारी होऊन गेले, त्यावेळेला शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये गावागावामध्ये छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढल्या जाते, शोभायात्रा काढल्या जाते. लोक मोठ्या मोठ्याने नारे देतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण आमच्या नाही, शेजाऱ्याच्या घरात. का? कारण राजा जर आमच्या घरात जन्माला आला, ज्या घरात छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले त्याचं कुटुंब जे आहे, त्यांचं परिवार जो आहे तो सुखाने राहिला का महाराज? 24 तास छातीवर टांगती तलवार असायची. आठवा त्या धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेब आला होता, म्हणाला होता, अरे आमचा धर्म कबूल कर, आमचा धर्म कबूल कर. धोका दुसऱ्यांनी नाही दिला महाराज, स्वतःच्या परिवारातल्या लोकांनी धोका दिला. कोणाची ताकद होती? कोणाची ताकद होती? सिंहाच्या पुत्राला पकडण्याची, त्याला छावा म्हटल्या जातं. कोणात ताकद होती महाराज त्याला पकडण्याची? पण स्वतःची माणसं जे आहे ते वैरी झाले, आपलेच माणसं फितूर निघाले. आणि ज्या वेळेला धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं, औरंगजेब आला आणि म्हणाला, तुझ्यासारखा योद्धा जर आमच्या ठिकाणी असेल तर आम्ही एक दिवस संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आमचा धर्म कबूल कर, आमचा धर्म कबूल कर. तुला जगात मिळणार नाही एवढं सुख तुझ्या पायाशी या ठिकाणी लोढण घेईल. त्यावेळेला धर्मवीर संभाजी महाराज खडखडून हसले आणि म्हणाले, अरे तू काय मला जगातलं सुख देणार? त्यापेक्षा एक काम कर, तू आमच्या स्वराज्यामध्ये तू मला जेवढं सुख देणार त्याच्यापेक्षा 10 पटीने सुख मी तुला देईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुला तुझा धर्म सुद्धा बदलायची गरज राहणार नाही. ते होते धर्मवीर संभाजी महाराज. ज्या वेळेला औरंगजेबाच्या समोर धर्मवीर संभाजी महाराज छाती ठोकपणे बोलतात, आज आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे महाराज. मुस्लिम धर्मातला लहानसा मुलगा असू द्या, त्याला विचारा तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे, ते छाती ठोकून सांगतात आमचा धर्मग्रंथ कुराण आहे. आणि आपल्या लेकरांना विचारा आपला धर्मग्रंथ कोणता आहे, आपल्याला आपला धर्मग्रंथ माहित नाही, आपल्याला चित्रपटाची गाणी माहिती आहे. आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता आहे हे आपल्या मुलांना कधीतरी सांगा.
आपल्या धर्माची ओळख त्यांना पटवून द्या। जसं मूल जन्माला घरामध्ये आलं की तुम्ही ओळख करून देता ना, ही मावशी आहे, तो मोठा मिशावाला आहे ना, तो मामा आहे तुझा, या सर्व जगताची ओळख तुम्ही करून देता। पण ज्या भगवान परमात्म्याने जन्माला घातलं त्याची ओळख आम्ही करून दिली का? हा मनामध्ये कधीतरी विचार करा। नसेल दिली तर करून द्या, कारण आज आपला हिंदू धर्म संकटामध्ये, दुसरे नाही आपलेच माणसं आपले घातकी झालेले आहेत। जरा विचार करा, धर्मवीर संभाजी महाराजांचा चित्रपट तुम्ही छावा पाहिला असेल तर तो चित्रपट जर पाहिला तर अंगाचं पाणी पाणी होतं महाराज। तो प्रसंग ज्या वेळेला प्रत्यक्ष घडला त्यावेळेला किती वेदना झाल्या असेल आपल्या राजाला, पण धर्म नाही बदलला। आज थोड्या पैशापायी आमच्या मुलींना कोणी आमिष दाखवतं, आमच्या तरुण मुलींना थोड्या पैशासाठी कोणी आमिष दाखवतं आणि आमच्या मुलगी परधर्मामध्ये त्या ठिकाणी जातात। एक सांगू तुम्हाला, तुम काली बनो दुर्गा बनो, तुम काली बनो दुर्गा बनो, झांसी की रानी बनो, लेकिन लव जिहाद की शिकार कभी भी ना बनो, लव जिहाद की शिकार कभी भी ना बनो। ज्या वेळेला असे संकट आपल्या जीवनामध्ये येईल, आपल्या आई वडिलांना सांगा, आपले आई वडील आपले वैरी नसतात, प्रसंग आला तर एक आपल्या कानाखाली मारेल आपली आई, पण तीच आई 10 मिनिटात आपल्याला स्वतःच्या कुशीतही घेईल। म्हणून आज अनेक संकट आपल्या हिंदू धर्मावरती येऊन पडलेले आहे। ज्या वेळेला औरंगजेबाने आमिष दाखवलं होतं त्यावेळेला जर धर्मवीर संभाजी महाराज शरण गेले असते तर आज आपल्याला कथा ऐकायला इथे बसावं लागलं नसतं, आज हा हिंदुस्तान राहिला नसता। हे सर्वात मोठं योगदान आहे छत्रपती शिवरायांचं आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं। ते योद्धे या देशासाठी लढले। अरे झाशीच्या राणीचा विचार करा, छोटंसं बाळ होतं तिच्याकडे, पाठीवर बाळ बांधलं, दोन्ही घोड्याचे लगाम दातात पकडले, दोन्ही हातात तलवारी घेतल्या आणि रणांगणात उडी मारून या भारत भूमीला वाचवण्यासाठी शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत लढली। ती झाशीची राणी होती, लक्षात घ्या, ती झाशीची राणी होती। आज केवळ हातामध्ये बांगड्या भरण्यासाठी पुरता आपण मर्यादित नाही, वेळ आली तर हातात बांगड्याही घालता आल्या पाहिजे आणि वेळ आली तर हातात तलवारही पकडता आली पाहिजे। आज आपल्या मुलींना डान्स क्लास लावल्यापेक्षा त्यांना असं काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे, कारण आज मुलींची जी सुरक्षा आहे ना ती फार कमी आहे महाराज। आज मुलगी कुठेच सुरक्षित नाही, आईच्या गर्भात सुरक्षित नाही, तिथे भ्रूण हत्या होते। जगात जन्माला आली असं वाटतं लहान आहे तोपर्यंत तरी सुरक्षित आहे, तोपर्यंतही सुरक्षित नाही। 3-3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतात, ती आईच्या गर्भातही सुरक्षित नाही, 3-4-5 वर्षाची असतानाही सुरक्षित नाही। मग तरुण झाल्यावर तर तिच्या शरीराचे लचके तोडणारे रस्त्यावर उभे असतात, ती कुठेच सुरक्षित नाही। बरं मग तुम्ही म्हणाल मुली चांगले कपडे घालत नाही म्हणून बलात्कार होतात, अगदी चुकीची गोष्ट आहे। मला सांगा ना, ज्या वेळेला 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतो त्यावेळेला तिथे काही तिच्या वयाचा दोष होता, तिथे तिच्या कपड्याचा दोष होता? अजिबात नाही। अरे लहान लेकराचं काय घेऊन बसता महाराज? आज 60-60, 70-70 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईवर पण बलात्कार होतो। या जगताची दृष्टी बदललेली आहे महाराज, दृष्टी बदललेली आहे, नीती बदललेली आहे। मी नेहमी सांगत असते आपल्या मुलामुलींना कथा कीर्तनात घेऊन येत चला। आवश्यक नाही तुमची मुलगी भागवतकार, कथाकार, कीर्तनकार, टाळकरी, वारकरीच बनावी, आवश्यक नाही तुमचा मुलगा महाराजच बनावा, साधूच बनावा, पण हे 4 शब्द जर आज तुमच्या मुलांच्या कानावर असेल ना, मोठे झाल्यावर कुठल्या स्त्रीकडे कुदृष्टीने नक्कीच बघणार नाही महाराज, नक्कीच नाही बघणार। इथे माझ्या अनेक लहान बहिणी बसलेल्या आहेत, मोठ्या बहिणी ज्यांचे कोणाची लग्न व्हायचे असतील, कुणी वयाने लहान आहे। रक्षाबंधन येतं ना, रक्षाबंधन भाऊबीज येते, त्यावेळेला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधता। रक्षाबंधन म्हणजे काय महाराज? एक धागा घेणे, भावाच्या हातावर बांधणे, याचं नाव रक्षाबंधन आहे का? अजिबात नाही। असे धागे रोजच्या दिवसाला हातावर बांधतो आम्ही। रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ असा आहे की आजपासून मी सदैव तुझी रक्षा करेल ताई, या बंधनात तो भाऊ बांधला जातो, त्याचं नाव आहे रक्षाबंधन। ज्या वेळेला रक्षाबंधन येतं आणि तुम्ही तुमच्या भावाच्या हातावर राखी बांधता, तुमचा भाऊ तुम्हाला विचारत असेल तुला गिफ्ट म्हणून मी काय देऊ,
तुला या ठिकाणी काय देऊ मी, तुला काय हवं आहे? साडी मागू नका, चोडी मागू नका. आपल्या बापाने आपल्याला काहीच कमी दिलेलं नाही. साडी मागू नका, चोडी मागू नका, मोबाईल मागू नका, घड्याळ मागू नका, काहीच मागू नका. मागायचं असेल तर आपल्या भावाला प्रत्येक बहिणीने एकच मागा. आज तुझी जितकी सात्विक दृष्टी माझ्या प्रती आहे, जितका सन्मान तू माझ्या प्रती करतो, एवढाच मान सन्मान समाजामध्ये प्रत्येक मुलीचा कर. हेच माझ्यासाठी रक्षाबंधनचं सर्वात मोठं गिफ्ट असेल, सर्वात मोठं गिफ्ट असेल. हे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला मागा. कॉलेजमध्ये जात असताना एखादी मुलगी पाहून जर आपण तिला संधी मानत असू तर अगदी चुकीची गोष्ट आहे महाराज. एकटी दिसणारी मुलगी ही संधी नाही, ती तुमची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. रस्त्यावर एकटी मुलगी उभी दिसत असेल, तिला सन्मानाने तिच्या घरी नेऊन पोहोचवा. तिचा फायदा त्या ठिकाणी घ्यायचा नाही. एखाद्या मुलांची टोळकी त्या ठिकाणी उभी असते, एखादी मुलगी रस्त्याने जात असताना तिच्याकडे बघून जर आपण टिंगल टवाडी करत असू तर मनामध्ये विचार करा, आज हिच्याकडे बघून आम्ही हसतोय, उद्या हिच्या जागेवर माझी बहीण कॉलेजला जाईल आणि हा प्रकार जो आम्ही दुसऱ्या मुलींबरोबर करतोय हा उद्या माझ्या बहिणीबरोबर झाला तर मला कसं वाटेल. एवढा विचार ज्या मुलाने केला ना, उभं आयुष्य तो मुलगा कुठल्याच स्त्रीची विटंबना करणार नाही, कुठल्या स्त्रीची विटंबना करणार. रामकथा हे शिकवते महाराज आम्हाला. रामकथेतून हे शिकायचे आम्हाला. मान सन्मान छत्रपती शिवरायांनी केला. तुकोबारायांच्याकडे एक स्त्री कामुक भावनेने गेली होती. कामुक भावनेने ज्या वेळेला गेली त्यावेळेला तुकोबाराय म्हणाले, आम्ही विष्णुदास तैसे न हो, जाई हो माते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो, जशी आली तशी परत जा. खना नारळानं ओटी भरून तिला सन्मानानं घरी पाठवलं. ते तुकोबाराय होते महाराज, ते तुकोबाराय होते. आणि म्हणून ज्याप्रमाणे आमच्या भगवान परमात्म्याने सुद्धा स्त्रियांचा सन्मान केलेला आहे. ज्या वेळेला ताटिकेचा वध केला ना त्यावेळेला रामप्रभू ताटिकेला मारत नव्हते, कारण रघुकुलाची परंपरा आहे. रघुकुलातील पुरुष स्त्रीच्या अंगावर कधीच हात उचलत नाही. मर्यादा बघा, मर्यादा. आज स्त्रीच्या अंगावर हात उचलून जर आपल्याला आपण मर्द आहोत असं वाटत असेल तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. स्त्रियांना मारणं म्हणजे फार मोठं ताकद नाही लागत महाराज. त्या नाजूक असतात, त्या कमजोर असतात असं आपल्याला वाटतं, म्हणून एखादी झापड आपण मारून देतो किंवा आपण अत्याचार त्या ठिकाणी करतो, पण ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. यत्र नारीस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता. देव कुठे वास्तव्य करतो? ज्या घरामधली स्त्री कायम हसती खेळती असते, ज्या घरामधली स्त्री आनंदात असते, जिच्या डोळ्यात अश्रू नसतात. ज्या स्त्रीच्या डोळ्यात 12ही महिने अश्रू असतात तिथे कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही. पैसा वेगळा आहे, लक्ष्मी वेगळी आहे. जी भर दिवसा दुपारी 12 वाजता माना सन्मानाने वाजत गाजत समोरच्या दरवाजाने घरी येते ती लक्ष्मी आहे. आणि रात्रीचे 12 वाजता चोरून लपून मागच्या दरवाजाने 2 नंबरच्या मार्गाने जी घरात येते त्याला पैसा म्हणतात. पैसा वेगळा आहे, लक्ष्मी वेगळी आहे.